डोंबिवलीमध्ये लाखो प्रवासी दररोज जीवघेणा प्रवास करतात. कालच एका 12वीच्या विद्यार्थ्याचा मुंब्रा कळवा लोकल प्रवासादरम्यान रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाला. मात्र रेल्वे प्रशासनानं या संदर्भात कुठलीही पावलं उचलली नसल्याचं दिसून येते. या लोकलच्या गर्दीमुळे डोंबिवलीकर सध्या त्रस्त झालेले आहेत. भयंकर त्रास आहे डोंबिवली स्टेशनला. तर एनी टाइम कुठलाही टाइमला जा, ट्रेनचा हाच इश्यू आहे. तर झालं तर बरंच होईल. तुम्हाला कसा प्रवास करावा लागतोय? जीवघेणा प्रवास. आत्ताच बघा किती 3-4 ट्रेन सोडलेत आम्ही. आणि फास्ट ट्रेन म्हणा किंवा स्लो ट्रेन, गर्दी तर वाढत चालली आहे पण ट्रेन काही वाढत नाही आहे. माणसांचं आज जीवाचं काय खरं आहे की नाही हे पण माहीत नाही आपल्याला. जीव मुठीत घेऊन चालतोय माणूस. जे नवीन टाईल्स आता जे बसवले आहेत ना, ह्या एवढ्या मुळमुळीत आहेत ना, पाय स्लिप होऊ शकतो. तुम्ही वेस्टर्न लाईनला बघाल ना, हे जे येल्लो टाईल्स आहेत ना, असे डॉटेड लावलेत पुढे. ह्या जर रेनी सीझन नसताना तर कोणा पाय सरू शकतो ना, पण रेनी सीझनमध्ये कोणाचा सहज पाय सरेल. ह्या टाईल्स लावलेल्या चुकीच्या लावलेल्या आहेत. ह्याच्यावर कोणी काय बोलणार, काय कोणी काय लक्ष देणार की नाही? रोज म्हणजे आठवड्यातनं दर 2 आठवड्यात लोक मरत आहेत डोंबिवलीचे लोक, पण कोणाचं काही लक्ष नाही आहे. इलेक्शन झालं कोणाचं काही पडलेली नाही आहे.